नमस्कार. आज आपण बनवतोय मस्त चमचमीत वड्याची आमटी. ही आमटी बनवायला सोपी आहे, खायला मस्त लागते आणि भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर बघा, नॉनव्हेजपेक्षा सुद्धा ही खायला मस्त लागते भाकरीसोबत. पाहुण्यांसाठी सुद्धा तुम्ही भाकरी आणि कालवणाचा जर बेत बनवणार असाल ना, तर ही वड्याची आमटी आणि सोबत भाकरी बनवा, खूप छान लागते. तर लगेच सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपल्याला एक मोठा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि छान असा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जेवढा तुम्हाला आमटीला रंग डार्क हवा आहे ना, तेवढा जास्त भाजायचा, म्हणजे मग आमटीला रंग छान येतो. कांदा भाजून झाला की लगेच सुकं खोबरं किंवा ओला नारळ असेल तर तो सुद्धा वापरू शकता. ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे. चिरून किंवा किसून घ्या. हे हलकंसं भाजून घ्यायचं, लगेच काढून घ्यायचं. हे सगळं एकत्र काढलं तरी चालतं, आपण एकत्रच वाटणार आहे. 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. तुम्हाला आमटीचा रस्सा किती बनवायचा त्या अंदाजाने तिळाचा वापर करा, ह्याने चव खूप छान येते. तीळ थोडेसे भाजून घ्यायचे आणि लगेच काढून घ्यायचे. आता ही आमटी आपण काळ्या मसाल्यामध्ये बनवणार आहे, त्यामुळे कांदा छान असा काळपट भाजून घेतलेला आहे. जर तुम्हाला लाल मसाल्यात बनवायची असेल ना, तर कच्चा कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवली आमटी तरी चालेल. काहींना काळ्या मसाल्यातल्या भाज्या आवडत नाही, त्यामुळे लाल आमटी बनवून सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. 2-3 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलं, हे सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं. सगळं एकत्रित काढायचं, थंड करून घ्यायचं. वाटताना ह्यात भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. फोडणीसाठी तेल गरम करायचं. ह्यात अर्धा चमचा जिरं मोहरी घातले. हे परतलं की लगेच वाटण घालायचं सगळं तयार केलेलं आणि हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. हे भाजून घेतलेलं असल्यामुळे जास्त वेळ काही लागत नाही ह्याला परतायला. आता ह्यात मसाले घालायचे. हळद घालायची पाव चमचा, धने पावडर 1 चमचा घातलेली आहे. कांदा लसूण मसाला वापरला आहे. घरगुती मसाला वापरला तरी चालेल. लाल तिखट घातलं आहे थोडंसं आणि हा आहे काळा मसाला. हा देखील मी अर्धा चमचा वापरलेला आहे. हा रेडीमेड काळा मसाला आहे. 1 चमचाभर बेसन घातलं आहे. आमटीला मस्त दाटसरपणा येण्यासाठी वापरलेला आहे. आता मला थोडीशी जास्त बनवायची होती म्हणून मी घातले. जर आमटी जास्त बनवायची नसेल तर बेसन पीठ नाही घातलं तरी चालेल. बेसन पीठ घातल्यानंतर सुद्धा थोडंसं हे भाजून निघेल असं परतवून घ्यायचं फोडणीमध्ये आणि मग ह्यात पाणी घालायचे. तर हे गरम पाणीच घातलेलं आहे. गरम पाण्यामुळे लवकर कट सुटतो. फोडणीत कढीपत्ता घालायचा राहिलं, त्यामुळे मी वरून कढीपत्ता आणि कोथिंबीर घातली. आता ह्याला उकळी काढून घ्यायची. एकदम लो गॅस करायचा आणि आमटी उकळत ठेवायची. लगेच आपण वड्यासाठी पीठ मळून घेणार आहे. ह्या चवीपुरतं मीठ घालायचे. बघा, मी वाटताना वगैरे मीठ घातलेलं नाही आहे, सगळं मीठ एकदमच वापरले. आता असंच हे आमटी आपल्याला लो गॅसवरती उकळत ठेवायची आहे, कारण आपण उकळत्या आमटीमध्येच वड्या सोडणार आहे. तर जर तुम्ही हे पीठ आधीच मळून घेतलेलं असेल तर लगेच वड्या लाटायला घ्या. 1 वाटी बेसन घेतले, 2 चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. हळद, लाल तिखट, कुटलेले जिरे घालायचे, कोथिंबीर घालायची. अजून चवीसाठी तुम्ही ह्यात लसणाची पेस्टसुद्धा घालू शकता. हे थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं. बेसन पीठ मळताना जास्त पाणी लागत नाही. अगदी 4 चमचे पाण्यामध्ये हे मळून झालेलं आहे बघा. मळलेलं पीठ, गव्हाचं पीठ किंवा बेसन पीठ लावून अशी पोळी लाटून घ्यायची पातळ आणि ह्याच्यात आपल्याला अशा कापण्या कट करायच्या आहेत आणि ह्या कापण्या म्हणजेच बेसनाच्या वड्या आपल्याला आमटीमध्ये सोडायच्या आहेत. खूप जाड जर केलं तर शिजायला वेळ लागतो, त्यामुळे पुरीप्रमाणे असं लाटून घ्यायचं. हे खूप जास्त जाड करू नका, लवकर शिजतात मग. आणि साईज पण तुम्ही हवी तशी लहान मोठी ठेवू शकता. वड्या कट करून झाल्या की उकळत्या आमटीमध्ये सोडायच्या. उकळती आमटी असली की एकमेकांना चिकटत नाही आणि वड्या पण लवकर शिजतात. आता पुन्हा उकळी काढून घ्यायची. गॅस एकदम लो करायचा आणि अशाच ह्या शिजत ठेवायच्या. 20-1 मिनटामध्ये लो गॅसवरती छान शिजतात. आमटीला पण मस्त असा कट सुटतो. तर बघा, आमटीचा रंग छान आलेला आहे, मस्त दाटसर पण आला आहे आमटीमध्ये. आणि जेवढी ही थंड होती ना, तेवढा ह्यात घट्टपणा येतो, कारण ह्यात आपण बेसन घातलेलं आहे. चवीला एकदम मस्त लागते बघा, नक्की बनवून पहा. सोपीच आहे बनवायला. बऱ्याच वेळेला भाजीला काही नसतं किंवा काय करावं ते कळत नाही. नेहमी त्याच भाज्या खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो. तर अशा वेळेस अशी आमटी मस्त अशी बनवा. भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत एकदम भारी लागते. अगदी छान झाली बघा, रंग छान आला आहे, मस्त दाटसर पण आला आहे आणि चवीला खरंच खूप छान झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल